अकोला शहरातील न्यू तापडिया नगर परिसरात बिबट्या फिरत असल्याची चर्चा जोरदार पसरल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं। स्थानिकांनी पाहिलेल्या संशयास्पद हालचालींची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। वनविभागाने परिसराची पाहणी करून प्राथमिक तपास केला असता येथे बिबट्या नसून दुसराच एखादा प्राणी दिसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। विभागाकडून नागरिकांना कोणत्याही अफवांना बळी न पडता शांत राहण्याचं मात्र सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। दरम्यान परिसरात वनविभागाने गस्त वाढवली असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यांचा एक फोन आला की न्यू तापडिया नगरमध्ये एक बिबट वन्य प्राणी आलेला आहे। त्यांच्या फोनची दखल घेऊन आमचं वन विभागाची रेस्क्यू टीम आणि मी स्वतः या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलो। घटनास्थळी एका घरातून खिडकी फोडून बाहेर आलेला प्राणी आणि त्याने उडी मारली, त्या टीनाला एक पांढरे केस लागलेले होते, परंतु ते वन्य प्राणी बिबटचे नसून दुसरा अन्य कुठला तरी प्राणी असेल अजून कन्फर्म झालेलं नाही। तरी या शोध मोहीममध्ये रेस्क्यू टीमचे आमचे बाळ काळणे मानस वन्यजीव रक्षक, तसेच देवेंद्र तेलकर, रेस्क्यू टीमचे संगपाल तायडे, यशपाल आलासिंग सागर ही टीम घेऊन आम्ही घटनास्थळाची पाहणी केली, शोध मोहीम घेतली। कुठेही बिबटच्या पाऊलखुणा दिसून आल्या नाही किंवा कुठलाही एव्हिडन्स मिळाला नाही। तरी मी न्यू तापडिया नगर तसेच अकोला लोकांना सांगू इच्छितो, आवाहन करतो की अशा खोट्या अफवाला बळी न पडता सर्वांनी जागरूक राहावं, सावध राहावं आणि असा काही प्रकार आढळून दिसल्यास वन विभागाला संपर्क करावा। थँक्यू। ब्युरो रिपोर्ट RCN न्यूज।